वरळी सीलिंगवरून पुढे मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर राज ठाकरे हे देखील आपल्या निवासस्थानावरून रवाना झालेले आहेत। अवघ्या काही क्षणामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू वरळी डोम इथं दाखल होतील आणि कार्यकर्ते प्रचंड संख्येने मराठी माणूस आता या दोन्ही ठाकरे बंधूंच्या स्वागतासाठी वरळी डोम इथं सज्ज झालाय। तर इथे आपण पाहतो राज ठाकरे यांचा हा ताफा काही वेळातच आता वरळी डोम या ठिकाणी पोहोचणार आहे। राज ठाकरे यांच्या भाषणाची उत्सुकता ही प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला असते। आज ते काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे। तर मनसेचे माजी आमदार राजू पाटील या ठिकाणी आपण पाहतो। तर यशवंत किल्लेदार त्याचबरोबर शालिनी ठाकरे हे देखील फुगडी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर मनसेचे माजी आमदार राजू पाटील हे देखील बँडच्या ठेक्यावर थिरकताना आपल्याला पाहायला मिळतात। मनसैनिक असेल त्याचबरोबर ठाकरेंचा शिवसैनिक असेल यांच्यामधील हा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय। आमच्यासाठी दिवाळी आणि दसरा हाच आजचा दिवस आहे आणि त्यामुळे एकमेकांना पेढे भरवत आणि गाण्यावर थिरकत आपला आनंद हे दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते व्यक्त करतात। दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतो उद्धव ठाकरे यांचा ताफा वरळी सीलिंग वरून आता पुढे काही वेळातच आता उद्धव ठाकरे यांचा ताफा वरळी डोम या ठिकाणी पोहोचेल। उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। एकाच वेळेला म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर समोरासमोर अशा पहिल्यांदाच त्यांची ही सभा होते आणि त्यांचं भाषण देखील होणार आहे। त्यामुळे कोणते मुद्दे त्यांच्या भाषणामध्ये असतील याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। अमित ठाकरे हे देखील आता वरळी डोम या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपल्या नेत्यांशी संवाद साधताना अमित ठाकरे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचं देखील आगमन होतंय। त्यासाठी अनिल परब, सचिन अहिर हे देखील गेटवर आहेत। गेटच्या बाहेर देखील तेवढीच गर्दी, तोबा गर्दी सध्या पाहायला मिळत आहे। एक एक व्हीआयपींना या ठिकाणून सोडलं जातंय। अमित ठाकरे दाखल झाले त्यावेळेची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। त्या पुढच्या काही क्षणातच राज आणि उद्धव ठाकरे देखील वरळी डोम या ठिकाणी पोहोचतील। नंतर इथे पोहोचल्यानंतर दोघांमध्ये काही संवाद होतो का आणि त्यानंतर दोघे एकत्रच व्यासपीठावर येणार। यासाठी मराठी माणसासाठी हा एक अभूतपूर्व असा हा क्षण असेल। उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील आहेत। कुठल्याही सभेसाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब हे एकत्र असतं आणि हा एक वेगळा मोठा क्षण आहे। घरगुती वैयक्तिक कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेकदा ठाकरे कुटुंबाची भेट झाली। राज आणि उद्धव कुटुंबाची भेट यामध्ये झालेली होती। संवादही त्यांचा वाढलेला होता आणि आता मराठीच्या अजेंड्यासाठी एक मराठीचा आवाज म्हणून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र एका व्यासपीठावर येत आहेत। तर ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत। राज ठाकरे अगदी काही वेळातच वरळी डोम इथं दाखल होतील। त्यांचा ताफा आपण पहिल्या विंडोमध्ये पाहतोय, तर मध्यभागी आपण पाहतोय वरळी डोम मध्ये कशा प्रकारे दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते हे बँडच्या तालावर थिरकताना दिसतायत। सुषमा अंधारे